मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कलावंतीन गडाची बरीचशी माहिती घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कलावंतीन गडाला मृत्यूचा किल्ला असेही म्हणतात। निसर्ग सौंदर्याने नटलेला आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये ताटमानेने उभा असलेला कलावंतीन दुर्ग आणि प्रबळगड हे एका दिवसात पाहणे तसे मोठ्या धाडसाचे काम आहे आणि आम्ही हे धाडस करून दोन्ही गड एका दिवसात केले। गडावर जाण्याआधी आपण या गडाचा थोडासा इतिहास जाणून घेऊ। 1636 मध्ये माहुलीचा तह झाला, त्यात उत्तर कोकण मोगलांच्या ताब्यात गेले। पुढे 1665 मध्ये पुरंदरच्या तहानुसार मोगलांना दिलेल्या 23 किल्ल्यांमध्ये हा गड सुद्धा सामील होता, परंतु नंतरच्या काळात पुरंदरचा तह मोडला आणि गड स्वराज्यात मिळाला। माथेरान व पनवेलच्या माथ्यावर असलेला हा गड म्हणजे 2300 फूट उंचीचा सरळसोट पहाड आहे। थोडीशी जरी चूक झाली तरी जीव धोक्यात येऊ शकतो। हा किल्ला चढताना मात्र आधार घेण्यासाठी काहीच नाही, म्हणून खूप जणांचे प्राण गेले आहेत। मी आणि माझ्या मित्रांनी हा धोकादायक ट्रेक कसा पूर्ण केला ते सांगतो। माझ्या बॅगमध्ये ट्रेकसाठी लागणाऱ्या वस्तू घेतल्या, फर्स्ट एड घेतला आणि पाणी बॉटल घेऊन डोंबिवलीमधून मित्राच्या बाईकवर पनवेलच्या दिशेने निघालो। प्रत्येक वेळेसारखंच आम्हाला निघायला 2 तास उशीर झाला होता। पाऊस आणि वारा कमी व्हायचे चिन्ह दिसत नव्हते, म्हणून एका जागेवर आडोशाला थांबलोत आणि पुन्हा पनवेलच्या दिशेने निघालोत। पण पाऊस जास्तच होता, म्हणून आम्ही शीळ फाट्यावर थांबलोत, थोडासा नाश्ता केला आणि पुन्हा पनवेलच्या दिशेने निघालोत। पावसामुळे रस्त्याच्या आजूबाजूला बरेचसे पाणी साचले होते। या रस्त्यावरूनच डोंगर माथ्यावरून वाहणारे पाण्याचे धबधबे दिसतात। पाऊस थोडा कमी झाला होता, त्यामुळे हे दृश्य आम्हाला पाहायला मिळाले। गाइस, हात करा। हा इकडे आमचा एक माणूस आहे। चला। गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या हॉटेलजवळ गाड्या लावल्या, पावती घेतली आणि ट्रेकिंगला सुरुवात केली। पाऊस चालू झाला आताच। काही जण गडावर जाऊन खाली सुद्धा आले होते आणि आम्ही प्रत्येक वेळेसारखंच यावेळेस सुद्धा उशिरा ट्रेकिंगला सुरुवात केली होती। आमचा टप्पा मोठा होता, कारण आम्हाला कलावंती दुर्ग करून त्याच्या शेजारचा असणारा प्रबळगड सुद्धा करायचा होता। याच्या आधी मी आणि अक्षय या गडावर गेलो होतो, त्यामुळे आम्हाला गडाचा रस्ता माहीत होता, पण बाकी तिघांसाठी हा गड नवीनच होता। पंधरा ते 20 मिनिट चालत आल्यानंतर एका हॉटेलजवळ असे पांढऱ्या दगडांनी नाव तयार केलेले दिसते। हॉटेलपासून जवळच एक पाण्याचा झरा वाहत होता। पावसाने तर आम्ही भिजलोत होतो, म्हणून त्या झऱ्यात सुद्धा पुन्हा भिजलोत। वाटेत आम्हाला बरेचसे खेकडे पाहायला मिळाले। मला तर खेकड्याची खूप भीती वाटते, पण प्रवीणने त्याला हातात घेतले होते, जसं काय तो रोज त्यांच्यासोबत खेळतो। आम्ही थोड्या वेळापूर्वी ज्या झऱ्याखाली भिजलो तो हाच झरा आहे। येथे बंद पडलेल्या हॉटेलजवळ फोटो आणि व्हिडिओ काढून वरच्या दिशेला निघालोत। तो बघा आमच्यातला एक कलाकार, स्टंटमॅन गायकवाड। पाऊस आता बंद झाला होता, हे आमच्यासाठी चांगलंच होतं। येथून आपल्याला पनवेलच्या आसपास असणाऱ्या बऱ्याचशा बिल्डिंग पाहायला मिळतात। 15 ते 20 मिनिट चालत आल्यानंतर समर्थ कृपा नावाचा ढाबा दिसतो। तेथून पुढे आल्यानंतर शक्ती आणि बुद्धीचे देवता मारुतीरायाचे दर्शन होते। कोणत्याही किल्ल्यावर किंवा गडावर जरी गेलं
तरी आपल्याला गडाच्या सुरुवातीला किंवा मध्यंतरीत आल्यानंतर एक मारुतीरायाची मूर्ती पाहायला भेटतेच. इथून 10 ते 15 मिनिटांचा टप्पा पार करून आल्यानंतर आपण एका हॉटेलजवळ येतो. येथून कलावंतीन दुर्गचा सुळका आणि प्रबळगड हे सोबत दिसतात. या हॉटेलमध्ये राहण्याची आणि जेवणाची सोय आहे. ते स्वतःचे टेंट प्रोव्हाइड करतात. येथे 550 रुपये पर पर्सन असा चार्ज केला जातो. हा चार्ज 24 तासांचा आहे. कृपया जास्त माहितीसाठी त्यांच्याशीच संपर्क साधावा. आम्ही 1 ते 1.5 तास चालत होतो तरी खूप थकवा जाणवत होता. हे गावकरी तर रोज खाली जाऊन जड वस्तू घेऊन वर येतात. यांच्या कष्टाला मानलं पाहिजे. येथे बरेचसे घरं आहेत. लाईटची सुविधा सुद्धा आहे आणि नेटवर्कचा सुद्धा इश्यू कुठंच येत नाही. येथून एक रस्ता कलावंतीन गडावर जातो आणि दुसरा प्रबळगडावर. आम्ही आधी कलावंतीन गडावर जाणार होतो, त्यामुळे कलावंतीन गडाकडे निघालोत. थोडेसे पुढे आल्यानंतर बरेचसे घरे दिसतात. तेथून नेमकं वाट कोणती ही आम्हाला माहीत नव्हती. मग मी तेथे असणाऱ्या दादाला गडाकडे जाण्याचा रस्ता विचारला. त्या दादाने PUBG खेळत असताना वर न बघता सरळ पुढं जा असं बोलला. इथून जाताना असं वाटतं की आपण कोणाच्या घरात चाललोत, पण वर जाण्यासाठी असाच रस्ता आहे. नुकताच पाऊस येऊन गेला होता, त्यामुळे आसपासचा परिसर चांगला दिसत होता. डोंगरावरून वाहणारे पाणी थोडेसे कमी झाले होते. आम्ही सोबत आणलेले पाणी संपले होते आणि तहानसुद्धा लागली होती. त्यामुळे इथे वाहणारं थोडंसं पाणी पिलोत. हे पाणी पिण्यायोग्य आहे, परंतु प्रत्येकाची इम्युनिटी पॉवर वेगळी असते, त्यामुळे हे पाणी स्वतःच्या जबाबदारीवर प्यावं. ए चला अजून लय वर जायचंय. सोन्या चल ना. चल राजा. अरे तुला बी नाही समजत. गायकवाड साहेब एक एकाला धरून पुढे काढावं लागतंय. हा बोलो तुबा केसरी. गडाकडे जाताना आपली वाट चुकावी नाही म्हणून गडाकडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये दिशादर्शक लावलेले आहेत. दगडावर सुद्धा गडाच्या दिशेने जाणारे बाण दाखवलेले आहेत, परंतु आता ते दिसत नाहीत. या दगडांवरून चालताना लक्ष देऊन चालावं लागतं, कारण दगडांमध्ये किंवा झुडपात विंचू, साप यांसारखे प्राणी असतात. ते आपल्या सहजासहजी नजरेत पडत नाहीत, पण त्यांना आपल्याकडून इजा झाली की ते आपल्यावर हल्ला करतात. गुफा बघ, आपण गेलतो बघ इथं. जेथून गडावर जाण्यासाठी कातळ पायऱ्या चालू होतात, त्याच्या जवळच ही गुफा आहे. या गुफेच्या अर्ध्यापर्यंतच आम्ही गेलोत, कारण ती गुफा कुठे निघते हे आम्हाला काहीच माहीत नव्हतं. तिच्यात एखादा प्राणी सुद्धा असू शकतो. जायला पण त्याला जागा नाही. मी गेलतो अर्ध्यात गेलतो, पण गांडीच्या पोळीत पुढं कुठपर्यंत अर्ध्यापर्यंत तिथून लेफ्ट आहे थोडं. पण ती कुठं निघते? ती नाही एवढीच कसं चल गाभारला. चल थोडं पुढं, मी आहे ना सोबत तुझ्या. तू पुढं चल. घामाला घाम. चल चल थोडं चल, थोडं चल. काय येतोय? चल उजेड लावलेला. बस अल्ल गरम होतं.
हा ट्रेक शेवटचा नाही असं म्हणत आम्ही गुफेच्या बाहेर आलो, परंतु काही जणांनी आत जाण्याची हिंमत केली आहे. त्याची व्हिडिओ क्लिप मी तुम्हाला दाखवतो. गडावर जाणाऱ्या कातळ पायऱ्या आणि थ्रिलिंग ट्रेकिंग इथूनच चालू होते. सुरुवातीचा छोटासा टप्पा दोरीच्या सहाय्याने पार केला. चला, वारं जास्त आहे, आरामात एकदम. दोरीच्या सहाय्याने वर आल्यानंतर अशा प्रकारच्या कातळ पायऱ्या चालू होतात. पायऱ्यांवरून पाणी पडत होते, त्याच्यामुळे पायऱ्या निसरड्या झाल्या होत्या. हात आणि पाय दोघांचाही आधार घेऊन चालावं लागत होतं. येथे थोडी जरी चूक झाली तरी ती खूप मागात जाणार होती, त्याच्यामुळे मी सर्वांना सावरत होतो. जसं जसं वरच्या दिशेला जाऊ तसा तसा वारा वाढत चालला होता, म्हणून आम्ही एका जागेवर थांबलो, थोडासा आराम घेतला आणि वारा कमी व्हायची वाट पाहू लागलो. वारा थोडासा कमी झाल्यानंतर पुन्हा आम्ही वरच्या दिशेला निघालो. वर जाताना एक कातळात कोरलेले पाण्याचे टाकं पाहायला भेटतं. तिकडे जाणारी वाट जास्त घसरडी झाली होती, त्याच्यामुळे मी तिकडं जास्त गेलो नाही. गडाच्या माथ्याजवळ आल्यावर शेवटचा टप्पा येतो. हाच तो सगळ्यात अवघड असणारा टप्पा. येथून दोरीची मदत घेऊन जावं लागतं. त्यासाठी त्या दादाला 30 रुपये द्यावे लागतात. मी दुसरी वाट शोधायला गडमाथ्याच्या मागच्या बाजूला गेलो, पण वर जाण्याची एकच वाट होती. त्यामुळे त्या दादाला 30 रुपये दिले आणि दोरीच्या सहाय्याने वर जायला सुरुवात केली. मला वाटत होतं की दोरीचा वापर न करताच वर जावं, पण आपल्याला रिस्क घ्यायची नाहीये. दोरीच्या सहाय्याने वर आल्यानंतर आपल्याला अविश्वसनीय नजारा पाहायला भेटतो. ज्यांनी आपले स्वराज्य टिकून ठेवण्यासाठी आणि स्वराज्यामधील गड किल्ले पारतंत्र्यात जाण्यापासून वाचवण्यासाठी रक्त सांडले, त्या महामानवाची मूर्ती म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आहे. अशा या महामानवाला मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव. महाराजांचे दर्शन घेतले, सोबत आणलेला स्नॅक्स खाल्ला, थोडेसे फोटो आणि व्हिडिओ काढून गड उतरायला सुरुवात केली. आला का खवडे, आलास का? चला खाली. चल चल. बसून येत. जेवढं वर चढायला अवघड आहे त्यापेक्षाही अवघड उतरायचं आहे, कारण चढताना खोल दरी मागच्या बाजूला असते आणि उतरताना समोरच, त्यामुळे जास्त भीती वाटते. हळूहळू सगळ्यांना सोबत घेत मी कातळ पायऱ्या टप्पा पार केला. आता आम्ही लगेच कलावंतीन गडाला चिटकून असणारा प्रबळगड या गडावर जायचं होतं. सुरुवातीला ज्या गुफेमध्ये आम्ही गेलो होतो तिथूनच डाव्या बाजूला कलावंतीन दुर्ग तर उजव्या बाजूला प्रबळगड आहे. प्रबळगडावर जाण्याचा व्हिडिओ लवकरच यूट्यूबला येईल. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.